या शरदराव चला घेऊ काय ये हा तरी तर चल. एकतर बायका पायापुरता विचार करतात आणि टायमाला बदलत राहतात. ज्यांनी शिकवलं त्यांना वैरी मानायला त्यांना वेळ नाही लागत. कसं चाललाय परपंच? तो आम्ही सुरुवात केली कानपडीत खाऊन. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन मोरे, म्हणजेच कॅज्युअल संसार सीझन 2 मधील आपल्या सगळ्यांचा तात्या. नमस्कार, मी डॉक्टर संजीव कुमार पाटील. तर नमस्कार. मला तुम्ही ओळखीत असतानाच नेमकं मी कोण आहे ती, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती मी कोण आहे ती. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कॅज्युअल संसार. आपण बाईचा माणूस म्हणून विचार करू शकतो, पण बाई माहिती काय चिवत्या. कॅज्युअल संसार काय आहे तर कॅज्युअल संसार ही एक वेब सिरीज आहे. आणि मला सगळ्यात पहिले अविनाश पालकर सरांनी या वेब सिरीजमध्ये बाळदा या भूमिकेसाठी त्यांनी मला सजेस्ट केलं आणि त्यांनी मला म्हणजे कन्फर्म केलं की ह्याला हा रोल द्यायचा आहे म्हणून. त्याचीच ही स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं हे कसं शक्य झालं. काय नाही हो, आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी, एक छानसं कपल आणि त्यांच्यातल्या गोष्टी, तो नवरा कसा वागतो, कसा त्याचा आपल्याला राग येतो आणि बायको कशी वागते, पण दोघांमधलं प्रेम, अशा पद्धतीने कॅज्युअल संसार खऱ्या अर्थानं नावाला जागणारी ही सिरीज होती. मी एक्साइट झालो की चला करूया काम. खरं तर ही भूमिका मला मिळाली त्यावेळेस मला थोडंसं दडपण आलेलं होतं, कारण या तात्याचं वय जे आहे ते माझ्यापेक्षा थोडं जास्त होतं. मंडळी, या सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव खूप विलक्षण होता. म्हणजे मला वाटतं मला जेव्हा फोन आला पहिल्यांदा प्रोफाईल माझी बघितल्यानंतर की असं एक कॅरेक्टर आहे तर तुम्हाला काम करायला आवडेल का, म्हणजे यूट्यूबची सिरीज आहे. म्हटलं ठीक आहे, छान कॅरेक्टर वाटतं आहे मला, करूया आपण. नवनवीन पात्र जसे यामध्ये इन्क्लूड झाले, जसा शरद आहे, त्याच्यानंतर बाळदा आहे. आता बाळदा आणि शरदसोबत काम करताना पण एक वेगळी धमाल होती. माझी भूमिका होती कधी बी दारू पिणाराच बाळदा, कुठं बी गेला की माल मारीत बसलेला बाळदा. पण या भूमिकेला वेगवेगळे शेड्स होते, वेगवेगळे फ्लेवर्स होते आणि ते काही लक्षात येत नव्हते. हे पालकर जे आहेत ते मला फोन करून आधीच त्यांनी मला 1-2 महिने याची कल्पना दिलेली होती आणि फोनवर आमचं संभाषण सतत चालू होतं की कशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा जाईल. आणि ते त्यांच्या पद्धतीने मला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होते, कारण ऑब्व्हियसली त्यांनी ते लिहिलेलं होतं. त्या लिखाणामध्ये त्यांनी ते त्या पात्रांच्या माध्यमातून उतरवलेलं होतं. त्यामुळे ते खूप एक्साइट दिसायचे आणि खूप सखोलपणे त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करायचे. आणि त्यामुळे मी ते भूमिका शोधण्यासाठी त्यांच्या संभाषणातून ते चाचपडत राहायचो. तरी थोडीशी मनात शंका होती की शूटवर झाल्यानंतर आता काय होणार आहे. मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदरच मला अविनाश पालकर सर पुण्याचे, त्यांनी इंस्टाग्रामवरून नंबर घेतला. इंस्टाग्रामवर नंबर घेऊन मला कॉल केला आणि मला म्हणले असं असं आहे. मी म्हणलं पहिल्यांदा काय 100 फोन येतात ना कंटिन्यू कोणाला, आणि मला फोन लावला आहे त्यांनी, मला या म्हणले असं करू तसं करू. मी म्हणलं हो म्हणलं, कारण मला माहिती पहिल्यांदा फोन येतात नंतर फोनच येत नाही. असं खूपदा झालं. नंतर मला त्यांनी सांगितलं की कॅज्युअल संसार तिचं नाव आहे त्या सिरीजचं. मी म्हणलं कॅज्युअल संसार कुठं कॅज्युअल असतो का? संसारात तर नुसतं हे असतं. म्हणजे बरेच ते नावच मला खटकलं पहिल्यांदा. आणि मी म्हणलं बरं बघू करू. आणि मग नंतर तो दिवस उजाडला शूटिंगचा. ते काहीतरी मला वाटतं तारीख लक्षात नाही माझ्या, पण त्या तारखेला त्यांनी मला बोलवलं आणि मग मी गेलो पुण्यात गेल्यानंतर ते लाईट झगमगाट बघितला आणि मग मला कुठंतरी वाटलं की यार खरंच हे
असं शूट असतंय. प्रथम मोठ्या कॅमेऱ्यावर काम करण्याचं माझं पहिलंच काम आहे ते. आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की मोठ्या कॅमेऱ्यावर कसं काम करायचं. तिथं मोठ्या लायटिंग ते बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे माणसं होते, जसं की लाईट, साऊंड, त्याच्यानंतर मेकअप, स्क्रिप्ट देण्यासाठी तुम्हाला कॉस्ट्युम डिझायनर, काय म्हणजे बरेच असते ते तसलं पहिल्यांदा बघितलं आणि मला वाटलं यार बाळा थोडंसं फास्ट होत आहे. आणि हे जे होतं ना का लावला आम्हालाच घोडा पंच हाय टाळी तिथं मागायची आणि त्याच्या पुढचं आहे ना सगळ्याला बोलायला लागणार ते नंतर घ्या. ठीक आहे चला मोबाईल ते एके दिवशी सासू सासरे माझ्या घरी येतात आणि सासू सासरे एकदम सरप्राईज असतं ते माझ्यासाठी. म्हणजे ना कॉल ना काही, एकदम ते येतात बेल वाजते. मग मी म्हणते तात्या. आणि आत आल्यानंतर मग वडील ज्या पद्धतीने माझ्या घरी आल्यानंतर घराचं एक पद्धतीने निरीक्षण करतात आणि मग बसतात. पाणी पिल्यानंतर एखादा प्रश्न ते विचारतात. नोकरी लागली का नाही अजून? नाही, घरीचा अभ्यास चालू आहे. ते कोर्स करते ना घरातूनच. आता या सगळ्यामध्ये माझी जी बायको आहे ती शिकलेली नाही. एक ग्रामीण ढंग मला पण आहे. तो ग्रामीण ढंग मी तिथेही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ ज्यावेळेस माझी बायको अर्थात त्या एपिसोड मधली विचारते की संडास कुठं आहे का? कुठं असतं संडास? उठाव बघाव दिसल ते. आता एवढ्या अनुभवातनं मी पुढे आल्यामुळे त्या गोष्टीमध्ये की पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यात राहणारी सून आहे, पुण्यात नोकरी करणारा नवरा आहे, तर तिने ते संडास स्वतःहून पाहिला पाहिजे. त्या गोष्टीचा एक राग, ती एक तिडीक माझ्या मनामध्ये येते आणि मग मी चिडून तिला म्हणतो की कुठं असतो संडास? चहा बनवू की जेवायलाच देऊ? भाकरच खाईल. मला चहा तेव्हा आत बसले तरी बाहेरच द्या नाही का? त्या ऍक्च्युली वॉशरूम मध्ये असतात आणि माझे सासरे म्हणतात, मी सासऱ्यांशी बोलताना त्यामध्ये काहीतरी बोलतात, अगं संडास कुठे ग? सासरे म्हणतात एवढं पण दिसनावं, उठावं, बघावं कुठं वॉशरूम आहे तेवढं कळेल. असं आहे. त्यामध्ये थोडीशी कॉमेडी पण दाखवली आहे, पण कॉमेडी लाईक एकदम वेगळी कॉमेडी दाखवली. म्हणजे डिरेक्शन मधून तुम्हाला ते कळेलच. आता हे सगळं करत असताना अनुभव हीच गोष्ट फक्त नव्हती, तर त्याच्यामागे दिग्दर्शक आणि कॅमेरामन जे आहेत त्यांच्याशी झालेली जी चर्चा आहे, ते जे ट्युनिंग आहे ते मला इथे फार उपयोगाला पडलं. आणि अशा पद्धतीने तो पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही इस्टॅब्लिश झालो. इथचा किडा कुठं न्यावा का नाही आलं. घेऊ म्हणलं शेवटचा चहा. व्हॉट हॅपन? का काय झालं? दिला नारळ. म्हणजे युअर सर्व्हिस इज नॉट रिक्वायर्ड. आईची गाण. माझे जे दोन्ही पण सीन आहेत ते जे माझं पराग नावाचं कॅरेक्टर आहे. पराग, what's the issue with Kio store points? शर्मिष्ठा, it's the status is शर्मिष्ठा, देर इज नो इश्यू फ्रॉम बॅक अँड साईड. ते ट्रान्झॅक्शन चुकीचं आहे. त्याबद्दल बोलतोय मी. आणि मग सगळ्यांचं शूट झाल्यानंतर सगळ्यात एंडला माझं शूट लागायचं. चला सर, तुम्हाला खायला देतो. शूट करताना मजा आली. पहिलं जेव्हा शूट लागलं त्यावेळेस पण सकाळी सगळ्यांचं शूट आवरत संध्याकाळ झाली, अंधारा पडला. ते पण असंच घाईघाईत अंधारात आम्ही माझं शूट करून घेतलं. तसंच सेकंड टाईम जेव्हा लागलं तेव्हा पण सेम तशीच सिच्युएशन की बरं झालं तुम्ही आलात, नाही तर बाईला डोक्यावर बसली असते. काय नाही रे, तुम्ही मधून उठून गेलेलं तिला आवडलं नाही, लई तापली होती. कोण शर्मिष्ठा होय? ती तर गरम होणारच, कारण बाजूच्या केबिनमध्ये देवकते बसलं ना तिला गार करायला. खरं तर देवकते हे जे पात्र आहे, म्हणजे जे लोक IT मध्ये काम करतात, तर IT मधलं टिपिकल असं राजकारण,
काही लोकांना मुद्दाम फेवर करणं किंवा काही लोकांना डॉमिनेट करणं, बाहेर काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं, ते मॅनेजर लेवलचं कॅरेक्टर आहे. आणि तो बेरकी आहे एकदम. म्हणजे वरतून दाखवतो की तो त्याला मदत करतो आहे, पण आतनं खरं तर तो त्याची कशी वाट लावता येईल असा प्रयत्न करतो आहे. म्हणून मग तशा पद्धतीचं स्वप्न त्या पुरुषोत्तमला पडत असतं की कसं आहे की हा मुद्दामहून त्या बायकांना फेवर करतोय का किंवा त्या दोघांमध्ये काही आहे का, असा किडा त्याच्या डोक्यात चालू राहतो. अशी पात्र असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. त्यामुळे तो देवकाते जो आहे तो करताना त्याच्यातलं तर बेरकीपणा, पॉलिटिक्स ते करताना मजा आली मला. आणि त्याची जी काय तारांबळ उडत होती पुरुषोत्तमची ती बघायला मजा आली. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या दृष्टीनं थोडंसं ग्रे शेडचं कॅरेक्टर हे आहे देवकातेचं असं मला वाटतं. ते बघायला लोकांना आवडेल नक्कीच. मग जेवतानाचा एक सीन आहे तो खूप जणांच्या लक्षात आला. हेच आमचं यश होतं की घरामध्ये 4 जण आहेत आणि तरीही ते 4 बाजूला वेगवेगळे जेवत आहेत. आणि ही होती आमची इस्टॅब्लिशमेंट. मला पिरियड्स आलेले असतात आणि पिरियड्समध्ये मुलींना किती क्रॅम्प्स वगैरे येतात, अशक्तपणा येतो, हे तुम्हाला माहितीच असेल. तर मला त्या वेब सिरीजमध्ये पिरियड्स आलेले असतात म्हणून मी माझ्या सासऱ्यांना शिवाशिव चालत नसते. म्हणजे ते खूप ओल्ड थिंकिंगचे असतात, गावाकडून आलेले असतात, म्हणजे गावाकडेच राहिलेले असतात. तिथल्या रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा ह्यामध्ये ते राहिलेले असतात आणि ते आलेले असतात. तेव्हा मी ब्रेकफास्ट बाहेरून मागवते, उडीद वडा मागवते. आणि उडीद वड्यामध्ये त्यांना एक केस लागतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना तो खोकला येतो. आता दिग्दर्शक आमचे जे आहेत पालकरजी, त्यांना अपेक्षित होतं की केस जो आहे लागलेला तो त्या वड्यामधून बाहेर काढल्यानंतर तो केसाबरोबर वड्याचा एक तुकडा असा लोंबता राहावा. आता गंमत अशी होती की वडा एकतर त्या सांबारमधून काढल्यानंतर तो वडा लूज व्हायचा आणि केस त्याच्यामधला जो आहे तो गळून जायचा, किंवा तोंडात घेतल्यानंतर तोंडामध्ये वडा वेगळा आणि केस वेगळा व्हायचा. असं बऱ्याचदा आमच्याकडून ते होत होतं. आणि ऍक्च्युली तो केस असतो तो नारळाचे केस असतो, नारळाचा केस. आणि ऍक्च्युली घास खाल्ल्यानंतर परत बाहेर येताना असं मी हातात पकडते, असा सीन दाखवलेला. आणि त्या सीनसाठी आमचे 10 ते 12 टेक झाले असतील, खरं सांगते. आणि ऍक्च्युली तो केसच येत नव्हता, त्याच्यासाठी खूप उडीद वडे आणलेले, खूप एक्सपेरिमेंट झाले, खूप काही केलं. मध्ये तो केस टाकला, शेवटी फायनली आम्हाला तो टेक मिळाला. आणि ऍक्च्युली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्या टेकमध्ये बरोबर असा उडीद वडा आहे आणि वरती केस लटकलेला आहे. आता हा सगळा भाग जो होता तो ऍक्टिंग बरोबर टेक्निकली पण होता आणि तो त्या पद्धतीने आला. आता हा दाखवताना नॅचरली तो घसातनं एक आवाज येतो किंवा एक किळसवाना प्रकार आपल्याला दाखवताना चेहऱ्यावरचे जे आविर्भाव होते किंवा तो अचानक लागलेला केस आणि म्हणून जेवताना आलेले व्यत्यय आणि त्याच्यातून निर्माण झालेला राग, चेहऱ्यामध्ये झालेला बदल, हा दाखवणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं की मी त्याच्यासाठी प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. केस फार वड्यात गेलेत.
तुम्हाला माहित नाही का रे, केस चालत नाही ताटात ते. तर तो जे उत्तर देतो की आम्हाला माहिती आहे, पण त्या वड्यावाल्याला कुठं माहिती. मग मला कळतं की बाबा हा वडा तुम्ही बाहेरून आणलेला आहे. मग तो सुनेकडे बघून म्हणतो की आम्ही घरी बघायला आलो होतो तेव्हा तर तू स्वतः बनवलेलेस ना पोहे, तर नवरा तेवढ्यात येतो. करते ती, तिचे पिरियड चालू आहे, क्रॅम्प येतात पिरियड मध्ये तिला. काय येतात? मग त्याच्यावर त्या मुलाचं उत्तर आहे की करते ती स्वयंपाक, पण तिच्या पोटामध्ये क्रॅम्प येतात. आता हा क्रॅम्प येणं, हा जो सुशिक्षित असलेला तात्या जरी असला तरी क्रॅम्प येणं किंवा जे काय असणं हे त्याच्यासाठी जरा वेगळं होतं. म्हणून तो चिडून विचारतो की क्रॅम्प येतात आणि तुम्हाला काय इंग्रजांनी काढलंय का? आणि या सगळ्या गोंधळामध्ये तो जायची तयारी करतो तिथून. मग त्याची सून म्हणते, अहो पण तो केस नारळाचाच होता. राहा ना अजून 2-3 दिवस तुम्ही. नाही, तुझी पाळी चालू आहे ना. आता घरीच बनवते जेवण. पण त्याचा तो निश्चित झालेला जो निर्णय जायचा, आणि मग त्याच्या बायकोने मध्येच ह्यांना नव्हती का येत पाळी? चटणी आण गा. सांबरसाठी विचारणं, चटणीसाठी विचारणं, आणि मग त्या मुलाने जायचं असलं तर जा असं म्हणणं, इथपर्यंत तो एक सीन कट होतो. एक सीन तर खूप भन्नाट होता, जो याचा ड्रीम, हिरोचा ड्रीम सिक्वेन्स असतो तो तो खूपच मजा आली करायला. वा क्या पुरुषोत्तम काय म्हणत होता? तिला काढून टाका म्हणाला. ही इज ही. हे आपलं दोघांचं नाहीये. कट टू एक मुलगा त्याच्या सुनेला घेऊन येतो आणि हा बाल्कनीतनं बघतो. त्याला थोडीशी शंका येते. कोण होता रे तो? तो मित्र, आत्याचा मुलगा होता. बोलवायचं ना त्याला. मग त्याला घाई होती म्हणून लगेच गेला. आणि त्याच्या डोक्यात ते सतत घोळत राहतं. मुलगा ज्यावेळेस घरात येतो त्यावेळेस तो सहज विचारतो की बाबा तुम्ही गेले नाही का? तर इथं जो तात्याचा ठामपणा आहे, म्हणजे त्याला तिथं राहायचंय, फक्त तो त्या वड्यात केस सापडलेला आहे म्हणून चिडलेला आहे, पण हा ठामपणा इथे तो म्हणतो बघू जायचं की नाही आम्ही. आणि मग पुढे मुलाला एकटा काम करत असताना तो पेपर घेऊन येतो आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतात. रेणुका कुठे जाते रे? नोकरी शोधायला. अभ्यास घरी, काम वर्क फ्रॉम होम, आणि इंटरव्ह्यू कंपनीत असते. आता हा जो परिपक्व बाप आहे किंवा अनुभवी बाप आहे, त्याला मुलाच्या त्या संसाराची काळजी आहे, किंवा सुनेकडे त्याचं बारीक लक्ष आहे, कुठे जाते, काय करते, कोणासोबत आली. आणि मग तिथे जाऊन तो म्हणतो की सोनबाई नटरंगीत, जरा लक्ष दे. जरा चाल बदला. तिच्या आजूबाजूला घुटमळत जा आणि मग त्या पद्धतीने तू तिच्यासोबत राहत जा, नाहीतर हातची ती निघून जाईल. तर हा इथला जो तात्या आहे, हा असा वेगवेगळे फ्लेवर्स, वेगवेगळे शेड्स तुम्हाला देत राहतो. नटरंगी पोरीची सिस्टीम वेगळी असते, तुला मेळ बी लागू द्यायची नाही, तिच्या बाजूला घुटमाळला नाही तर. त्याच वेळी तिचा फोन ऍक्च्युली ठेवलेला असतो आणि ती किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तिच्या फोनवरती धडाधड धडाधड नोटिफिकेशन येतात. तो MPSC वाला असतो, त्याचे तिला मेसेज आलेले असतात आणि तो ते मोबाईल तसाच घेऊन येतो एकदम रागारागात आणि तिला 4, 5, 6 कानाखाली. ऍक्च्युली या कानाखालीच्या सीनला पण 4-5 रिटेक पडले. ऍक्च्युली प्रमोद होते, त्यांना भीती वाटत होती हिला लागेल की, हिला एकदम चटकेनं मारली की लागेल म्हणून. मी ऍक्च्युली त्यांना खरं सांगितलं, तुम्हाला करायची नाही ऍक्टिंग, रिअल मारा मला काही हरकत नाही. मग त्यांनी मला रिअलमध्ये मारले 4-5 कानाखाली.
आणि नंतर मग माझी एक सट्ट होती ना, ती मी मारली त्यांना सट्ट, लागलं मला खरंच. आणि आज एवढा मोठा झालाय, खुशाल बायकोची कानपट खाऊन आलाय. चुकून लागलेला का? माझी बायको मला का सोडून गेली, मी दारूकडे का वळलो, मग मी माझ्या मित्रांना असे वाईट साईड सल्ले का देतो, सगळेजण मला का विचारतात, मला एवढा अनुभव कुठून आला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत सेशन 3 मध्ये. आणि हे लवकरच लिखाण त्यांचं चालू आहे आणि हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे. थँक्यू पालकर सर आणि एंटायर टीम, माझ्यावर तुम्ही इतका विश्वास दाखवला आणि दाखवत आहात. मजा आली, चांगले अनुभव, खूप शिकण्यासारखं होतं, शिकायला भेटलं. आणि तसंच मी प्रोडक्शनचं बी काम बघत असल्यामुळं मला सगळंच बघायला लागायचं किंवा जास्त वेळ भेटत नव्हता कशालाच, पाठांतर वगैरे हे ते, त्यामुळे मोकळ्या वेळेत सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते आम्ही शूट केलेलं आहे. मला खूप आनंद झाला, मजा आली. आता कन्क्लूड झाला आहे सीझन 2, लवकरच सीझन 3 त्याने लिहावा आणि त्याच्यामध्ये मला माझ्या कॅरेक्टरला जास्त वाव मिळेल असं काहीतरी करावं अशी मी या व्हिडिओच्या निमित्तानंच अविनाशला विनंती करतो आहे. आणि प्रेक्षकांना विनंती करतो, ज्यांनी पाहिलं नसेल डिजिटल खंडेरावर कॅज्युअल संसार 2, तो बघावा त्या कॅरेक्टर. आणि मग आमची जी काही गंमत आहे, जी काही सीन्स, ती मजा आलेली. आमचं आता सीझन 3ची तयारी सुरू आहे. तुमचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा असंच आमच्यासोबत राहू द्या. आताशी 2 सीझन झालेत आणि अजून 5 सीझन बाकी आहेत. सो थोडासा वेट करा. आणि एक गोष्ट मला खंत वाटते, ऍक्च्युली आम्ही सीझन शूट वगैरे करायला वेळ लागतो. ऍक्च्युली जे बाकीचे क्रू मेंबर्स वगैरे आहेत, को ऍक्टर वगैरे बाकीचे लोक, हे जॉब करून हे काम करतात. सो त्यांच्या डेट्स मिळायला, सगळ्या गोष्टी जुळून यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ टाकायला डिले होतो. सो त्याच्याबद्दल मी माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते आणि थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मी तयार आहे. आमचं सेशन, आमचे पूर्ण युनिट तयार आहे आणि आम्ही येणार आहोत आता नेक्स्ट लवकरात लवकर सेशन 3 घेऊन कॅज्युअल संसार. बघत राहा. थँक्यू.